कारण लोकसभा निवडणुकीचा धसका घेऊन अर्थसंकल्प मांडला असं शरद पवार म्हणतात। अर्थसंकल्पावर टीका करण्यात आलेली आहे पवारांकडून। अर्थसंकल्पातील घोषणा प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत असं देखील पवार ठामपणे सांगतात। अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येणार नाहीत, येण्यासाठी पुरेशी तरतूद नाही, अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केलेली आहे। सवन अर्थसंकल्प 3 महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक लक्षामध्ये ठेवून मांडलेलं आहे। हे सरकार बोगस आहे, हे सरकार डुप्लिकेट आहे, हे सरकार म्हणजे मोदींची नकली संतान आहे बरं का। हे सरकार शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारचं सरकार हे मोदी शहांचं नकली संतान, ते अशा डुप्लिकेट पद्धतीनं वागणार। निवडणुका आहेत उद्या, हे संपूर्ण जे बजेट आहे हे निवडणुकीला डोळ्यासमोर जनतेच्या पैशानं मतं विकत घ्यायचा प्रकार ते करतात। लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघात लाखो मतं या लोकांनी विकत घेतली आणि काही ठिकाणी विजय प्राप्त केला। कमिशनखोर लोकांची छत्री एवढी मोठी आहे की त्यातून पाणी लोकांच्यापर्यंत पोहोचणार नाही। त्याचं उदाहरण आता पीक विम्याच्या बाबतीतली स्टिंग ऑपरेशन बघितल्यानंतर लक्षात येईल की घोषणा होते 1 रुपयाची, परंतु तिथं 100-500 रुपये खर्च केल्याशिवाय ते या ठिकाणी मिळणार नाही, अशा पद्धतीचं वातावरण आहे। आणि म्हणून पोकळ घोषणा, कालचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर पोकळ घोषणा या अर्थसंकल्पामध्ये दिसत आहेत। फक्त निवडणुकीचा जुमला याच्या पलीकडे या अर्थसंकल्पाकडे बघण्याचा अर्थ नाही। येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीचा हा घोषणांचा पाऊस होता। अनेक घोषणा आजच्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये करण्यात आल्यात। आज खरं महाराष्ट्रावरती कर्जाचा डोंगर आहे, अशा परिस्थितीत ह्या केलेल्या घोषणा सरकार भविष्यात किती चांगल्या रीतीने अंमलात आणू शकतील याच्यावर शंकाच आहे। हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असायला हवा होता। शेतकरी बांधवांसाठी फार काही या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं नाहीये। कदाचित शेतकरी बांधवांच्याकडे सरकारचं दुर्लक्ष आहे असंच म्हणता येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।